नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव. आज आपण आपल्या कल्याणी शावत आयुर्वेदमध्ये वमन कंडक्ट करतोय. त्याचाच आपण आज व्लॉग बनवतोय. ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याला स्वस्थ राहण्यासाठी आणि जो रोगी आहे त्याला निरोगी होण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी पंचकर्म सिग्निफिकंटली सांगितले. पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धीच्या 5 मेथड्स. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या 5 गोष्टींनी आपण शरीराची शुद्धी करतो. त्यापैकी वमन हे प्रामुख्यानं उलट्या करवणं अशा पद्धतीचं जे असते त्याला वमन असे म्हणतात. ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली उलटा नाही करत पेशंटच्या. त्याच्यापूर्वी त्याचं प्रिपरेशन करतो आहे. म्हणजे त्याच्या शरीराला जरी आपण उलटी करून बाहेर सगळं कफ पित्त काढत असू तरी विशेष त्रास नाही व्हायला पाहिजे आणि नॉर्मल टिश्यू जे आहेत ते मेंटेन चांगले व्हायला पाहिजेत. म्हणून त्याच्यापूर्वी स्नेहपान ही गोष्ट सांगितली आहे. स्नेहपान म्हणजे औषधी तूप जे तयार केलेलं असते ते वैद्याच्या सल्ल्यानुसार ते जसं सांगतील म्हणजे त्या व्यक्तीचं प्रकृती परीक्षण करून त्याचं बल, काल, अवस्था, वय या सगळ्याचा विचार करून त्याचा डोस ठरवला जातो आहे आणि ते मग 3 ते 4 दिवस रोज प्यायला दिलं जाते सकाळी अनुशापोटी आणि असं 3-4 दिवसात त्या व्यक्तीचं पूर्ण स्नेहन आतून होते. पॅरलली त्याला बाहेरून तेल लावून वाफ देणं याच्याने ते दोष सगळे पातळ होऊन पोटात यायला मदत होते. मध्ये 1 दिवस विश्रांती असते जेव्हा दोषांना पोटात कलेक्ट होण्यासाठी टाईम दिला जातो आहे. आणि आज वमन आहे त्या पेशंटचं. गेले 5 दिवस झालं आम्ही हे सगळं केलं आणि आज पेशंटचं वमन आहे तर त्याला सकाळी लवकर बोलवून स्वेदन करून खीर खायला घालून आत्ता सध्या आम्ही त्याचं वमन चालू करतो आहे. वमनमध्ये बेसिकली कफदोषावरती हे जास्त काम करते. पण ज्यांनी कधीच आयुष्यात शुद्धी केली नाही आणि त्यांना आयुर्वेदाचा पंचकर्माचा अनुभव घ्यायचा आहे किंवा काहीच मला त्रास होत नाही तरी पण नॉर्मली मी आजारी पडू नये म्हणून जर करायचं असेल तर वसंत ऋतूमध्ये वमनाचं सिग्निफिकन्स सांगितलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी शुभकार्येषु सर्वदा. ओम नमामि धन्वन्तरिम् आदिदैवं सुरासुरैः वन्दिते पादपद्मजं लोके जरारुगभयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनाम्. ओम ब्रह्म दक्ष अश्व रुद्र इंद्र भूचंद्र अर्कानिलो नलः ऋषयः सौषधी ग्रामा भूतसंघांश्च पान्तुवे रसायनम् इव ऋषीणाम् अमराणाम् इवामृतं सुधे उत्तमनागानां भेषजमिदमस्तु ते. ओम नमो भगवते भेषज गुरुवे वैडूर्यप्रभराजाय तथागताय अर्हते सम्यक् संबुद्धाय स्वाहा. ओम भेषज्ये महाभेषज्ये समुद्गते स्वाहा. वसंत ऋतू म्हणजे थंडीनंतर जे थोडंसं उन्हाळा चालू होतो आहे. आता सध्या जसं आहे की वसंत पंचमीनंतर मकर संक्रांतीनंतर जेव्हा हळूहळू उष्णता चालू होती त्याच्यामध्ये जो कफ ऑलरेडी थंडीत साठलेला असतो आहे तो पातळ व्हायला मदत होती आणि मग तो ऑब्व्हियसली आपल्याला बाहेर काढायला जास्त सोपं जाते आणि त्यामुळं वमन हे सगळ्या कफांच्या आजारामध्ये चालते. विशेषतः जे काय जुनाट सर्दी आहे, वारंवार ताप येतो आहे, पचन व्यवस्थित होत नाही किंवा भूक चांगली लागत नाही किंवा त्वचेशी रिलेटेड जे पण शीतपित्तासारखे आजार आहेत, त्वचेवरती वेगवेगळे सोरायसिससारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये त्वचा खराब झालेली असते किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन वारंवार होते किंवा बरेच दिवस झालं वजन कशानेच कमी होत नाही आहे, अशा संदर्भात पण वमन हे फारच फायदेशीर ठरते. इवन जुनाट जे काय जखमा भरून येत नसतील तेव्हा पण पंचकर्म पहिले करून घ्यायला सांगितले. ज्या कपल्सना नवीन म्हणजे प्लॅनिंग करायचं आहे, त्यांना बाळ जन्माला घालायचं आहे, अशांनी पण पहिले शरीरशुद्धी करून मगच प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करावा असा ग्रंथात उल्लेख आहे. त्यामुळं शरीरशुद्धी करण्याची बेस्ट मेथड वमन आहे
अर्थात हे थोडंसं डिफिकल्ट जाते कारण भरपूर प्यायला लागते आणि उलटी करायला लागते. पण तो जो त्रास आहे तो 2-3 तासाचा त्रास जर आपण सहन केला, तर त्यानंतर म्हणजे जगातली कुठलीच अशी प्रोसिजर नाही की ज्याच्याने आपण एवढा जास्त कफ एका दिवशी काढू शकतोय. आणि त्यानंतर पेशंटचे जे अनुभव असतात ते अतिशय ॲप्रिशिएबल असतात. म्हणजे एकतर माझा पेशंट मला असं म्हणत होता, की "मॅडम मला इतकं हलकं वाटते, की माझं शरीरच नाही आहे का मी आत्माच झालो का काय?" अशी फिलिंग आली. म्हणजे जे नेहमी आपल्याला जड-जड वाटत असते. हल्ली बऱ्याच लोकांचा हा आहे, की दिवसभर मला फ्रेशच नाही वाटत. मग त्याला मल्टिपल कारणं असतात. डायबिटीजमुळं आहे, थायरॉईडमुळे आहे किंवा थोडक्यात आयुर्वेदामध्ये हे सगळं जे काही साठलंय त्याच्याने झालेला स्त्रोतरोध हा त्याला कारण असतोय. आणि जे काही आपण पंचकर्म करतोय त्याच्यामध्ये सगळे जे चॅनल्स आहेत आतमधले, ते व्यवस्थित क्लीन व्हायला मदत होते. तुमचा अग्नी चांगला होतोय, त्यामुळं तुमचं पचन सुधारल्यामुळं तुमचं ओव्हरऑल मेटाबॉलिझम चांगलं होतंय. आणि जे काही जुनाट आजार आहेत त्याच्यामध्ये सगळी ट्रीटमेंट जर आपण फक्त औषध देत राहिलो आणि वमन केल्यानंतर औषध दिलं, ह्यामध्ये बराचसा फरक असतोय. म्हणजे जो आपल्याला वेळ लागणार आहे एखाद्या पेशंटला बरं करण्यासाठी, त्याच्यामध्ये पंचकर्माची मदत घेतली, तर तो वेळ कमी होण्यास मदत होते. त्यामुळं जे असं म्हटलं जाते, की आयुर्वेदामुळं लवकर बरं वाटत नाही किंवा असं काही नाही आहे. वमनसारखी पंचकर्म आपण जर केली, तर पेशंटला लवकरच बरं वाटते. इव्हन त्वचाविकारामध्ये तर इतका वमनाचा सिग्निफिकन्स आहे, की वारंवार वमन करून करूनच तो पेशंट जास्त बरा होऊ शकतोय असं सांगितलंय. मग जर तुम्हाला पण असं काही कोणत्या तक्रारी असतील आणि ज्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याला जाऊन विशेषतः ह्या काळामध्ये विचारा, की मला पण वमन करायचं आहे किंवा करू शकताय का? अर्थात ते ॲनालिसिस करून ठरवतील, की तुमचं वमन करायचं आहे किंवा नाही. फक्त हे घरी करण्याची प्रोसिजर अजिबात नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ बघितला आणि मी वमन केला असं करू नका. तसं रिकमेंडेड नाही. ही एक मोठी प्रोसिजर आहे. त्याला अगोदर करायचे काही नियम आहेत. ते वमन प्रॉपर होण्यासाठीच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर पण संसर्जन क्रम म्हणून असते, की ज्याच्यामध्ये ग्रॅज्युअली अन्न आपल्याला डायरेक्टली तुम्ही जेवू नाही शकत. पहिले भाताची पेज, मुगाचं कडण असं पचायला हलका आहार घेत परत नॉर्मल डाएटवरती यायला लागतंय. आणि याच्यामध्ये बऱ्याच बारकावे असतात. त्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज आहे, की हे घरी करायची गोष्ट नाही. फक्त माहीत व्हावं, की आयुर्वेदात अशी एक पद्धत आहे, ज्याच्याने आपल्याला फार चांगले बेनिफिट्स मिळू शकतात. तर तुम्ही ते जर तुम्हाला यापैकी कुठली तक्रार असेल किंवा मला फक्त निरोगी राहायचं आहे, मला 100 वर्षापर्यंत चांगलं जगायचं आहे, मला कोणताही मेजर आजार होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा. वमनविषयी जास्त माहिती जाणून घ्या आणि वमनाचा फायदा घ्या. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आयुर्वेद अपनवा, निरोगी राहा.